सोबत सोलापूर करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि पालकमंत्री विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होतोय। माझ्या सोलापूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे 1960 पासून प्रलंबित होतं। त्यावेळेस अनुकूल परिस्थिती असताना आमच्या शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय त्यावेळेस कराडला हलवण्यात आलं होतं। जवळपास 60 ते 65 वर्ष सोलापूरचा यासाठी संघर्ष होता। 2016 साली सोलापूर शहराला अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्यात आली होती। त्याचबरोबर 2024 साली उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 300 कोटी रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती। सध्या या सोलापूर शहरात जे तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे याची स्वतंत्र 34 एकरची जागा व स्वतंत्र इमारत आहे। त्या ठिकाणी पुरेसा प्राध्यापक वर्ग देखील आहे। शासनाने जर पुढाकार घेतला व त्यास तत्परतेने मान्यता दिली तर जून 2025 पासून सोलापूर शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकतं असं तिकडच्या प्राचार्याचं व तज्ञांचं मत आहे। तर आपण शासनाला या संदर्भातून सूचना देऊन योग्य ते उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावं। सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे। जवळपास 1 लाखहून अधिक या ठिकाणी यंत्रमागधारक आणि कामगार सोलापूर शहरात आहेत। वस्त्रोद्योगाला एकंदरीत अनुकूल वातावरण असताना सोलापूर शहरात टेक्सटाईल